खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विमा कंपन्यांवर गंभीर आरोप केले। 2016 पासून 2023 पर्यंत कंपनीने 9,000 कोटी रुपये कमवले। शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीच नाही असं ओमराजे निंबाळकर म्हटलंय। सरकारने काढलेल्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना मात्र फटका बसलाय असं मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलं। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पीक विमा कंपनीने 9,000 कोटी रुपये कमवले आहेत याबद्दलची माहिती दिली। मात्र विमा कंपनीने 9,000 कोटी रुपये कमवले, शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीच नाही असं मत ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलेलं आहे। सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की हे परिपत्रक ऐन निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना सरकारने त्या ठिकाणी काढलंय। हे परिपत्रक जाचक आहे, ज्याच्यामुळे पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळण्यापासून अडचण येते। आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की ह्या पीक विमा योजनेच्या बाबतीत केंद्र सरकारने फेरविचार करावा। 18,000 रुपये प्रीमियम कंपनीने देण्याच्या ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जर हे देता आलं तर मला वाटतं की शेतकऱ्याला डायरेक्ट पैसा मिळेल। आणि हे 30 एप्रिल रोजी काढलेलं जे परिपत्रक आहे ते परिपत्रक मात्र तातडीने त्या ठिकाणी रद्द करावं आणि पीक विमा मिळण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचा मार्ग त्या ठिकाणी केंद्र सरकारने सुसह्य करावा अशी मी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।